आज 12 जून. आज शेअर मार्केट कसे असेल याचा एक आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. आपल्या सर्वांचे बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा स्वागत आहे. आज आठवड्याचा शेवटचा दिवस. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठा दावा करण्यात आलेला आहे की इराणसोबत अमेरिकेचा करार झालेला आहे आणि लवकरच त्याला मंजुरी दिली जाईल. पण इराणकडून हे दावे डोनाल्ड ट्रम्प यांचे स्पष्टपणे नाकारण्यात आलेले आहे. उलट इराणने मोठी धमकी दिलेली आहे की अमेरिकेने परत जर मोठा हल्ला केला तर इलॉन मस्क यांच्या कंपन्यांना टार्गेट केले जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याला मार्केटने सिरियस घेतलेले आपल्याला दिसून येते. कारण कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 5% जास्तची घसरण आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सर्वच ग्लोबल मार्केटमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह संकेत या ठिकाणी दिसून येत आहेत. आपले मार्केट देखील पॉझिटिव्ह मध्ये ओपन होण्याचे संकेत मिळत आहेत. निफ्टी जोपर्यंत 23,555 व 23,000 या रेंजमध्ये आहे तोपर्यंत आपल्याला मोठा ट्रेड मिळणार नाही. आणि मागील काही दिवस मार्केट याच रेंजमध्ये रेंगाळत राहिलेले आपल्याला दिसून येत आहे. तर निफ्टीसाठी आज वरील बाजूस 23,300 ब्रेक केल्यानंतर 23,400 ते 23,500 कडे निफ्टीची वाटचाल होऊ शकते. तर खालील बाजूस 23,050 हा महत्वाचा सपोर्ट असेल. हा ब्रेक झाला तर 23,000 सर्वात स्ट्रॉंग सपोर्ट असेल. तो देखील ब्रेक झाला तर निफ्टीची वाटचाल 22,800 कडे होऊ शकते. बँक निफ्टीसाठी वरील बाजूस 54,000. बँक निफ्टीसाठी वरील बाजूस 55,625 हा महत्वाचा अडथळा असेल. हा ब्रेक झाला तर 56,000 कडे बँक निफ्टीची वाटचाल होईल. तो देखील ब्रेक झाला तर 56,500. तर खालील बाजूस 55,000 हा महत्वाचा सपोर्ट असेल. हा ब्रेक झाला तर 54,750. तो देखील ब्रेक झाला तर 54,300 कडे बँक निफ्टीची वाटचाल होऊ शकते. आज जपान मार्केट 4% वरती दिसत आहेत. कोरियन मार्केट आपल्याला 8% वरती दिसत आहेत. तर काल US मार्केटमध्ये आपल्याला 2.5%पेक्षा जास्तची तेजी पाहायला मिळाली होती. आपले मार्केट देखील आज पॉझिटिव्ह मध्ये ओपन होण्याची शक्यता जास्त आहे. तसेच आपले मार्केट पॉझिटिव्ह मध्ये दिवसभर राहण्याचे देखील चान्सेस जास्त आहे. सोन्याच्या किमतीमध्ये 4%ची तेजी पाहायला मिळत आहे. तर चांदीच्या किमतीमध्ये 7%ची तेजी आपल्याला दिसून येत आहे. क्रिटिकल मिनरल वरती भारत अमेरिका यांच्यामध्ये ऐतिहासिक करार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे सेमीकंडक्टर व बॅटरी स्टॉकसाठी ही पॉझिटिव्ह गोष्ट म्हणावी लागेल. आज सायंकाळी 4 वाजता भारत मे महिन्याचा महागाई दर जाहीर करेल. याचा परिणाम आपल्याला मार्केटवरती सोमवारी नक्कीच पाहायला मिळेल. सेबीचा मोठा निर्णय, नवीन प्रस्ताव सेबीने आणलेला आहे. NSE आणि BSE यांच्यामध्ये स्टॉकमधील प्राइसचा गॅप मोठ्या प्रमाणात दिसत असल्यामुळे सेबी त्याच्यावरती म्हणणं घेत आहे. पुढील वर्षासाठी ग्रोथ रेट 2.50% ठेवलेला आहे. तर भारताचा सध्याचा GDP 6.6%वरून पुढील वर्षासाठी 7.2% करण्यात आलेला आहे. विदेशी गुंतवणूकदारांची विक्री जरी सुरू असली तरी ती काही प्रमाणात कमी झाल्याचे आपल्याला दिसून येते. काल प्रत्यक्षात विदेशी गुंतवणूकदारांकडून 1,987 कोटींची विक्री करण्यात आली, तर स्वदेशी गुंतवणूकदारांकडून 4,224 कोटींची खरेदी करण्यात आली. आज स्पेसएक्सचा IPO मार्केटमध्ये लिस्ट होतं. याला कसा प्रतिसाद मिळतो यावरती संपूर्ण जगभराचे लक्ष लागलेलं असेल. जर या IPO ला चांगले सबस्क्रिप्शन मिळाले तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये अनेक मोठमोठ्या कंपनी आपल्या IPO मार्केटमध्ये आणू शकतात आणि ही गोष्ट मार्केटसाठी त्या ठिकाणी सर्वच मार्केटसाठी पॉझिटिव्ह असेल. आणि जर याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग आलं किंवा म्हणावं तसा प्रतिसाद नाही मिळाला तर मात्र टेक शेअर्सना सर्वच या ठिकाणी परत एकदा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि त्यामुळे जगभरातील सर्वच मार्केटवरती याचा परिणाम देखील होऊ शकतो. IPO ची लिस्टिंग असेल किंवा महागाई दर असेल, यामुळे सोमवारसाठी ऑप्शन पोझिशन होल्ड करणं हे आपल्यासाठी रिस्की त्या ठिकाणी ठरू शकतं. निफ्टी सलग 12 दिवस झालं जो काही प्रिव्हियस डेचा हाय बनवत आहे त्याच्यावरती बंद होण्यामध्ये निफ्टीला यश येत नाही. तर बँक निफ्टी सलग 8 दिवस झालं नवनवीन हाय त्या ठिकाणी
बनवत जात आहे. आज ग्लोबल मार्केटमधून सकारात्मक संकेत मिळत आहेत, पण ह्याच्यामध्ये किती प्रमाणात ही तेजी राहते आणि कुठून प्रॉफिट बुकिंग येते का, हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं असेल. हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.